तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न होत आहे। काल भक्तिमय वातावरणामध्ये देवीची पालखी मिरवणूक पाटलांच्या वाड्यातून सुरुवात होत ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत संपन्न झाली। तर आज सकाळपासून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तर दुपारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंदिरात ओटी भरण्यासाठी महिलांची देखील प्रचंड गर्दी होती। या सर्व यात्रेचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी। सारी माया तुझी अंबे कृपा करी। हो पाया खाली अंगार तारा डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुझी तर तुझी न्यारी हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी तुझी तर तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। लक्ष्मीच्या नावाने बसते घ्या लक्ष्मी परिसर सुशोभीकरण चालू आहे, तरी भक्ताने थोड्या हाताने देणगी द्यावी। नमस्कार, सध्या आपण आहोत गडिंग्लज येथील महालक्ष्मी मंदिर येथे। आज महालक्ष्मी मंदिराची भव्य असं यात्रा मिरवणूक साजरी होत आहे। काल भव्य अशी पालखी मिरवणूक गडिंग्लज नदीवेस येथून सोहळा संपन्न झालेला आहे। ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत महालक्ष्मी मंदिराचे काही युवक कार्यकर्ते आहेत। नमस्कार सर, काय सांगाल आज यात्रा आहे, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि या सर्व यात्रा उत्सव पार पाडण्यात कोणाकोणाची सहकार्य लाभले? महालक्ष्मी यात्रा 2024 ही यात्रा म्हणजे गडिंग्लज तालुक्यात पंचकुशीत यात्रा होते आणि मोठ्या प्रमाणात भाविकांचं इथं म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आहे। आणि हा महाप्रसाद जो आपण करत आहोत
तो महाप्रसाद महालक्ष्मी गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही हा महाप्रसाद करतो आणि मोठ्या संख्येनं आता इथं उपस्थित महाप्रसादासाठी लोक आलेले आहेत. त्यांना महालक्ष्मी यात्रेच्या भरभरून शुभेच्छा. महालक्ष्मीच्या नावानं महालक्ष्मीच्या नावानं चांग भलं. तरी दरवर्षी अंदाजे किती नागरिक हे आपल्या महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी इथे येतात? इथं कमीत कमी 10 ते 15,000 लोक म्हणजे महालक्ष्मीचं देवाची म्हणजे येऊन दर्शन घेऊन जातात. आपण दरवर्षी 5,000 लोकांचा महाप्रसाद करतो आहे आणि यावर्षी जरा पावसामुळं काल आलेल्या पावसामुळं जरासं अडचण झाली, पण आपण 5,000 लोकांचा महाप्रसाद केलेला आहे, तो आपण वाटत आहोत. आयोजन करण्यात आलेले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सकाळी मॅरेथॉन स्पर्धा घेतलेल्या आहेत, त्याला प्रचंड मोठा असा प्रतिसाद मिळालेला आहे. आता संध्याकाळी हातात कासरा धरून बैल पळवणे, घोड्यावर बसून बैल पळवणे ह्या स्पर्धा संध्याकाळी 4 वाजता आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेला आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला लोकांचा.